आणि तुम्हाला यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावे लागतील. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालनाकरांना असं आवाहन केलंय. दुसऱ्या विचारांची महानगरपालिका आली तर आपल्या विचाराचा ठराव घेता येणार नाही असं सुद्धा ते म्हणतायत. पायावर धोंडा वाढून घेऊ नका, खोतकरांचा जालनेकरांना हा सल्ला सुद्धा पाहायला मिळतोय. त्यांना आता घबराट सुटले आणि त्यांची उरलेली धडपड या मनपा निवडणुकीमध्ये बंद पडणार. खोतकरांनी नाव न घेता कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आता केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, खाली आमदार मी आहे. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचेच नगरसेवक तुम्हाला निवडून द्यावे लागतील. दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तर तो ठराव आपल्याला मिळणार आहे का? नाही मिळणार. त्यामुळं आपल्या पायावर धोंडा पाडवून घेऊ नका. काही लोकांची धडपड आहे, ज्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांची धडपड आहे, त्यांचं आर्थिक स्तोत्र नगरपालिका महानगरपालिका राहिलेली, त्यांचं पोट त्याच्यावर आहे, त्यांचा संपूर्ण कारभार त्याच्यावर आहे. त्यामुळे ते आता केविलवाना प्रयत्न करतात काहीतरी की महानगरपालिका हातामध्ये घेण्याच्या संदर्भातला वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांना घबराट सुटलेली की त्यांची आता उरली सुरली जी काय धडपड त्यांची, ही उरली सुरली धडपड सुद्धा या महानगरपालिकेमध्ये बंद पडणारी आहे.